नाथा मोडू नका वचनास. कैकेयीच्या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा वज्राघात केला. दशरथाची अवस्था मोठी केविलवाणी झाली. त्यानं विनवून पाहिलं, आर्जवून पाहिलं, कैकेयीचा हट्ट अणु मात्र कमी झाला नाही. राजा किंकर्तव्य मूढ स्थितीत पुतळ्यासारखा स्तब्ध बसून राहिला. एवढ्यात मंत्री सुमंत कैकेयीच्या मंदिरात द्वाराशी आला. अधीर कैकेयीनं सुमंताला आज्ञा केली, रामाला इकडे घेऊन या. यवराज्याभिषेकासाठी सिद्ध झालेल्या श्रीरामांना घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला. राजा दशरथ म्लानवदन आणि अबोल अवस्थेत खाली मान घालून बसलेला पाहून श्रीरामाला आश्चर्याचा धक्का बसला. श्रीरामाने डोळ्यांनीच कैकेयीला कारण विचारलं. तिनं सर्व प्रकार निवेदन केलं आणि अंती म्हणाली, तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, पण हे राज्य भरताला मिळावे व तू 14 वर्षे वनवासास जावेस अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा दशरथ काही बोलला नाही. राजाचे मौन हीच अनुमती जाणून राम आनंदाने वनवासास जाण्यास तयार झाले. अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडले. झालेला प्रकार आपल्या मातेस सांगावा म्हणून श्रीराम लक्ष्मणासह कौसल्याच्या मंदिरात गेले. कौसल्या शुभ्र वेश परिधान करून अग्नीला आहुती देत होती. राम येताच ती हर्षित झाली. रामानं बसावं म्हणून कौसल्यानं आसन पुढे केलं. राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेने आपण वनवासाला निघालो आहोत हे आईला सांगितलं. कौसल्या हतबुद्धच झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन कशा कशाचा तिला बोध होईल. श्रीरामाला हृदयाशी कवटाळून ती आर्त स्वरात म्हणू लागली, उंबरठ्यासह ओलांडूनिया मातेची माया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. शतनवसानी येऊन पोटी सुखविलेस का दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासावीस काया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. कशी मूढती सवत कैकेयी तीही मज सम अबला आई. आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. तृप्त होऊ दे तिची लोचने भरत भोगू दे राज्य सुखाने वनी धाडिते तुझसी कशास्तव वैरिणती वाया नको रे जाऊ राम राया नको रे जाऊ राम राया. सांगून येते आज सांगते मजहून ह्या नाती आवड
सांगते मजहून ह्या नाती आवडते आजवरी मी कुणान कथिल्या मूकयात नाया नको रे जावो राम राया नको रे जावो राम राया तिच्या नयनीच्या अंगारानी जळतच जगले मुला जीवनी तुझी आराची इच्छित होते अंती तरी छाया नको रे जावो राम राया नको रे जावो राम राया अधर्म सांगू कसा बालका दुष्ट ठेव तू तुझी आचनका माग अनुज्ञा मात्र जननी ते कांतारी न्याया नको रे जावो राम राया नको रे जावो राम राया तुझ्या वाचुनी राहू कशी मी राहू कशी मी राहू कशी मी वियोग रामा साहू कशी मी साहू कशी मी साहू कशी मी जमदग्नी सम तात तुझे का कथितीन माराया नको रे जावो राम राया नको रे जावो राम राया तुझ्या करे दे मरणच मजसी हो राजावा हो वनवासी हो वनवासी हो वनवासी देहा वाचून फिरेन मग मी मागोवा घ्याया नको रे जावो राम राया नको रे जावो राम राया नको रे जाऊ रामराया. म्हणून कौसल्येनं कितीही आक्रोश केला तरी श्रीरामाचा निश्चय बदलला नाही. उलट कुठल्याही परिस्थितीत पत्नीनं पतीला सोडून राहू नये असेच श्रीरामाने कौसल्यास सांगितले. स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता सहन होईल. तो संतापून म्हणाला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो,
घेऊनिया खडग करी मीच पाहतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो श्रीरामा तू समर्थ मोह जाली फससी व्यर्थ श्रीरामा तू समर्थ मोह जाली फससी व्यर्थ पाप्याचे पाप तुला उघड सांगतो पाप्याचे पाप तुला उघड सांगतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो वरही नभे वचन नभे कैला राज्य हवे वरही नभे वचन नभे कैला राज्य हवे विषय धुंद राजा तर तिजसी मानितो विषय धुंद राजा तर तिजसी मानितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो वांछितिजे पुत्र घात ते कसले मायतात वांछितिजे पुत्र घात ते कसले मायतात तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडितो तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो लंपटतो विषय दंग तुझसी करी वचन भंग लंपटतो विषय दंग तुझसी करी वचन भंग भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो वरदी धले कैकयीस आठवले यामी तीस वरदी धले कैकयीस आठवले यामी तीस आजवरी नृपती कधी बोलला न तो आजवरी नृपती कधी बोलला न तो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो मत्त मतंग जापरी दैव तुझे चाल करी मत्त मतंग जापरी दैव तुझे चाल करी श्रीरामा मीच त्यास दोर लावितो श्रीरामा मीच त्यास दोर लावितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो बैस तूच राज्यपदी आड कोण येई मधी बैस तूच राज्यपदी आड कोण येई मधी येऊ देत कंठ स्नान त्यास घालितो येऊ देत कंठ स्नान त्यास घालितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो येऊ देत तीनही लोक घालीन मी त्यास धाक येऊ देत तीनही लोक घालीन मी त्यास धाक पाहू देच वृद्ध पिता काय योजितो पाहू देच वृद्ध पिता काय योजितो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो शतशतके पाळ धरा श्रीरामाचा पधरा शतशतके पाळ धरा श्रीरामाचा पधरा रक्षणास पाठी मी नित्य राहतो रक्षणास पाठी मी नित्य राहतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो येईल त्या करी
करीन सजा बंधूनच दास तुझा, येईल त्या करीन सजा बंधूनच दास तुझा. मातुश्री कौसल्य शपथ सांगतो, मातुश्री कौसल्य शपथ सांगतो. रामाविण राज्यपदी कोण वैसतो, रामाविण राज्यपदी कोण वैसतो. घेऊन या खडग करी मीच पाहतो, घेऊन या खडग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण वैसतो, रामाविण राज्यपदी कोण वैसतो. रामाविण राज्यपदी कोण वैसतो.